नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. प्रशांत भाऊ, मला सांगा, हा जो जन आक्रोश मोर्चा आहे, नाशिककरांनी म्हणजे आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते असतील किंवा इतरही आंबेडकर साहेबांना बाबासाहेबांना मानणारी जनता आहे, हा जो जन आक्रोश मोर्चा आज तुम्ही काढला आहे, काय सांगाल? माधवी जाधव यांनी 26 जानेवारीला गिरीश महाजन यांनी जे नाव घेतलेलं नाही बाबासाहेबांचं आणि तो जो आवाज उचललेला आहे, त्यानंतर त्यांना जी उचलबांगडी करून त्यांनी दडपशाही करण्याचं काम केलं होतं. त्यांचा विरोध करण्यासाठी हा मोर्चा आहे. कारण की हुकुमशाही नाही तर लोकशाही आहे आणि लोकांचं राज्य असल्यामुळे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, लोकांना अधिकार मिळाले पाहिजे. आणि कुणी मनमानी करत असेल तर त्यांना ही ठोकशाही नसून तर लोकशाही आहे हे दाखवण्यासाठी ही सर्व जनता रस्त्यावर उचललेली आहे. आणि संविधान खऱ्या अर्थाने भारताचं राज्यघटना आहे, कुठलीही मनुस्मृती नाही. त्यामुळे हुकुमशाही विरोधात हा लोकशाहीचा मोर्चा आहे. काही हा जो प्रचंड जन आक्रोश मोर्चा निघाला आहे, काय सांगाल? गिरीश महाजन जो आहे ना, जो माजलेला, त्याच्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. कारण बाबासाहेबाचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. जो विषय आहे, ज्या जाधव मॅडमनी जो उचलून धरलेला आहे, तर त्याला पण उचलून पोलीस स्टेशनमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यावी आहेत, या लोकांनी जेव्हा उचलून धरलं तेव्हा त्यांना वाटलं की बाबासाहेब आहेत काय. आणि सांगतात की आम्ही माफी मागतोय. माफी कशासाठी मागताय तुम्ही? तुमच्या घरी निघून जा आता, एवढीच मागणी आमची. बाकीचं काही विषय नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान.